आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। प्रसाद पाटील, शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर। आज कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचा खंडपीठाचा प्रश्न गेली 15 ते 20 वर्ष रेंगाळत असताना जाणीवपूर्वक सत्ताधारी आणि विरोधक यांच्या संगनमतानं कोल्हापूरला खंडपीठ मिळू नये याच्यासाठी हे ढोंग रचलं जात आहे। जे आज सत्तेत आहे ते काही वर्षापूर्वी विरोधक होते, जे विरोधक होते ते सत्तेत होते। मात्र विरोधक सत्तेत असताना आणि सत्ताधारी विरोधक असताना देखील आजपर्यंत हा खंडपीठाचा प्रश्न सुटत नाही आहे। आज कोल्हापूरच्या बाबतीत जर बघितलं तर जाणीवपूर्वक मुख्यमंत्री या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत। उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी देखील या संदर्भी हिरवा कंदील दाखवलेला आहे। त्यांनी सर्व गोष्टी राज्य शासनावरती सोपवलेल्या आहेत। उच्च न्यायालयाने मंजुरी देऊन सुद्धा राज्य शासनाचा नाकर्तेपणा या कोल्हापूर सह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मुळावरती ठेपलेला आहे। मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे की प्रत्येक वेळेला येऊन या आई अंबाबाईच्या चरणावरती आपण प्रचाराचा प्रारंभ करता, आपण ताबडतोब या उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये केलंच पाहिजे, अन्यथा ही कोल्हापूरची जनता रस्त्यावरती उतरून न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही। जय महाराष्ट्र। माझं नाव अभिजित राऊत, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष। आज कोल्हापुरात खंडपीठासाठी जे आंदोलन चालू आहे, ज्यासाठी माणिक पाटील चोईकर साहेब जे आज उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या आंदोलनाला एक पाठिंबा, त्यांची मागणी किती रास्त आहे प्रशासनाला समजावून सांगण्यासाठी आज आम्ही निदर्शनं करत आहोत। 10वी 12वीच्या परीक्षा असल्यामुळे आज आम्ही उग्र आंदोलन कोणतंही करत नाही आहे। गेले 20 वर्ष झाले हा खंडपीठाचा प्रश्न घोंगावत चाललेला आहे। सर्व संघटना याच्यात उतरलेल्या आहेत। जिने आश्वासन दिलीत ती सत्तेत गेलीत, जी सत्तेत होती ती विरोधात गेलीत, परंतु हा प्रश्न काय सुटलेला नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सातत्यानं प्रश्न उचलत आहे। आम्ही आज या प्रश्नासाठी आज रस्त्यावर उतरलेलो आहे। आज 10वी 12वीच्या परीक्षा असल्यामुळे आम्ही आज रस्त्यावर कुठेही उतरलेलो नाही। गेल्या वर्षी म्हणजे साधारण 4-5 वर्षापूर्वी जे मागील मुख्यमंत्री होते, जे देवेंद्र फडणवीस म्हणजे आत्ता मुख्यमंत्री झाले, त्यांनी खंडपीठासाठी 300 कोटी मंजूर केली होती। त्याचा प्रश्न काय झाला? हे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत। हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कायम रस्त्यावर उतरणार आहे। आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आंदोलन आपल्या हातात घेऊन आंदोलन यशस्वी करण्याशिवाय गप्प बसणार नाही। नागरिकांना